एकनाथ शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी संशयास्पद काही गोष्टी रोहित पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना सांगण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती खरं तर या दोघांचीही भेट झाली आहे। सध्या चर्चा होतीये विधिमंडळामधल्या एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्येच हे दोन्ही नेते आज एकत्र भेटलेले आहेत। जो पोलीस ऑफिसर होता ना तिथे तलवारला त्याची बायको ठाण्यामध्ये आहे कॉन्ट्रॅक्टवर काय करता। तर विधिमंडळामधल्या एकनाथ शिंदेंच्या दालनामधली ही दृश्य आपण बघतोय। सध्या रोहित पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी विनंती देखील केलेली होती, मागणी देखील केली होती आणि त्या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी सध्या रोहित पवार हे पोहोचलेले आहेत। अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये ज्या पद्धतीनं निधन झालं, जो अपघात घडला यामध्ये अनेक संशयास्पद गोष्टी समोर येत असल्याची माहिती रोहित पवार यांच्याकडून वारंवार दिली जाते। या संदर्भात आतापर्यंत अनेक पत्रकार परिषदा देखील त्यांनी घेतल्यात। अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, आजची ही चर्चा नेमकी या दोन नेत्यांमध्ये होतीये। खरं तर जातीनं या सगळ्या घटनेकडे लक्ष घातलं पाहिजे, या अपघाताविषयी गांभीर्य ओळखलं पाहिजे असं देखील रोहित पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते आणि आता ही भेट होतीये। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रोहित पवारांना भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये प्रामुख्यानं खासदारांच्या माध्यमातून आगामी जे संसदीय अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये अजित पवार अपघात प्रकरणाविषयी त्या ठिकाणी विषय मांडावा, संबंधित प्रकरणी कोणकोणते लूप होल्स आहेत, कोण संशयित आहेत आणि किंबहुना VSR कंपनी असेल, एरो कंपनी असेल यांच्यामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातलं पत्र देखील आता एकनाथ शिंदे यांना रोहित पवार यांना दिलेलं आहे। यानंतर आता रोहित पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेणार आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी देणार आहेत। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना देखील त्यांच्या वतीनं पत्र देण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून देखील या संदर्भातला जो शेरा आहे तो देखील आता देण्यात आल्याची माहिती मिळते आणि आता आगामी काळामध्ये रोहित पवार कदाचित उद्याच दिल्लीला जातील आणि अरविंद केजरीवाल यांची देखील त्या ठिकाणी भेट घेणार आहेत आणि संसदीय अधिवेशनामध्ये या सर्व नेत्यांना एकत्रित येऊन कुठंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणासंदर्भात चौकशी करावी, CBI प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे चौकशीमध्ये हे देखील समोर आणावं, अशा विविध मुद्द्यांना रोहित पवार सध्या घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत। अगदी निलेश, धन्यवाद माहितीसाठी। तर रोहित पवार हे अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी CIDच्या कार्यालयामध्ये देखील जाणार असल्याचं कळतंय। AAIBचा रिपोर्ट आल्याच्या नंतर FIR करू असं आश्वासन CIDनं दिलेलं असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलंय। AAIBचा रिपोर्ट आल्याच्या नंतर FIR दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळे आज ते CIDच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत। CID कार्यालयामध्ये अधिकची माहिती जी त्यांच्याकडे आहे ती सोपवली जाणार असल्याचं देखील रोहित पवार यांनी सांगितलंय। आता ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय। आमचं फक्त एवढंच, जेवढा उशीर केला जाईल तेवढे कागदपत्र हे रंगवले जातील हे आम्ही सुरुवातीपासून तिथं सांगतोय। म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर महिना, आता 1.5 महिना होईल काही दिवसानंतर, तरी सुद्धा त्या VK सिंगला नाहीतर त्याच्याकडे असणारे कागदपत्र अजून सुद्धा ताब्यात घेतले नाहीत आणि मग त्या अनुषंगाने कुठंतरी हे इन्व्हेस्टिगेशन मॅनेज केलं जातंय, काही लोकांना वाचवलं जातंय असं आपल्याला म्हणावं लागेल। सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, पण कॉन्स्पिरसी आहे असं बोलून सुद्धा, बरेच पुरावे देऊन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन काही योग्य दिशेने गेलं नाही।